एक लग्न होतं खरसुनीमध्ये. कटरे म्हणून फॅमिली आमच्या अत्यंत जवळचे आहेत आणि त्या लग्नामध्ये वाद झाला होता. त्या वादात मी नव्हतोच लग्नात, मी 1-1.5 तासानंतर त्या लग्नात पोहोचलो होतो. परंतु तिथं केसेस घालायची पद्धत फार मोठ्या प्रमाणात सुरू होती 2009 नंतर. मी 2009ची विधानसभा लढवली तेव्हा तिथले जे आमदार होते म्हणजे उमेदवार, राष्ट्रवादीचे अपक्ष उमेदवार, त्या 17 इच्छुक होते राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या पार्टीमध्ये. आणि त्या 17 इच्छुकांनी मिळून एक उमेदवार दिला आणि त्यांची आणि आघाडी झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. त्यामुळे हा मतदारसंघ गेला काँग्रेसकडं. मग जे राष्ट्रवादीचे इच्छुक होते आणि त्यांनी पाठिंबा देऊन एक अपक्ष उमेदवार उभा केला, मग 100% तो निवडून येणार अशी तिथं धारणा झाली. परंतु मी निवडणूक लढवली, मला कोण जमेतच धरत नव्हतं ना. मला 19,950 मतं पडली आणि त्या मतं पडण्यानं 2-2.5 हजार मतानं येणारा उमेदवार पडला. आता त्याचा एवढा आकस माझ्यावरती आला की प्रत्येक विषयात केस. तर ह्या प्रकरणात 2 केसेस आहेत. एक केस खरसुनीत दाखल केली आणि एक केस आटपाडी पोलीस स्टेशन समोर मारामारी झाली, मग तिथे एक केली. 2 केसेस एकाच तासाच्या फरकात 307च्या आणि हे 395 मंगळसूत्र चोरलं म्हणून. ते काय त्यांना मी त्या ज्यांची माझ्यावर केस आहेत मी त्यांना बघितलं पण नाही.